विद्यार्थी मित्रांनो, आजच्या सेशनमध्ये आपण आता बघूया भाषेचे प्रकार. मराठीमध्ये आता आपण याची आयडिया तुम्हाला आली असेल, की अभिजात भाषा काय असते आपण बघूच. त्याचबरोबर म्हणजे राज्यशास्त्रामध्ये प्रादेशिक ज्या भाषा आहेत, त्या 22 भाषा दिलेल्या आहेत, त्या वेगळ्या आहेत. मराठीला आपल्याला जीवसृष्टीला अनुसरून ठीक आहे, भाषेचे 2 गटात आपण वर्गीकरण करतो सर्वप्रथम. म्हणजे भाषेचे प्रकार मराठीमध्ये, मराठी व्याकरणच्या अँगलनं असं लक्षात ठेवायचं आहे, भाषेचे जे काही प्रकार आहेत, ते 2 प्रकारे आपण याचं वर्गीकरण आधी करणार आणि त्या अँगलनं लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला, की भाषेच्या प्रकारामध्ये आदिमानवाच्या अँगलनं जेव्हा तो जंगलात होता, तेव्हा भटकंती करत होता, तेव्हा त्याला कोणी शिकवणारं नव्हतं. भाषा पाहिजे तेवढी अस्तित्वात म्हणजे थोडंफार असेल पण अवगत नव्हती लोकांना. त्याला ज्याच्या स्वाभाविक स्थितीवर, हालचालीवर भूक लागली, तो आरडाओरडा करेल, का ओरडेल, का काय करेल, जसं स्वाभाविक स्थिती हालचाल करायचा तो. स्वाभाविक स्थितीवर डिपेंड होतं. येते लक्षामध्ये. मग अशा ज्या काही कृती त्यांनी केल्या, येत्या लक्षामध्ये आपले विचार व्यक्त करण्यासाठी त्या काळात त्या सर्व गोष्टी यामध्ये येते. म्हणजे चेहऱ्यावरील हावभावांना दाखवण्याचा प्रयत्न केला असेल. कारण आवाज वगैरे तेवढा सर्वांनाच येत नव्हतं, काढता नव्हतं येत असं अशी काही कंडिशन असेल त्यामुळे. म्हणून यावरूनच पहिला प्रकार आपला आहे स्वाभाविक भाषा. येते लक्षामध्ये स्वाभाविक भाषा. हां, स्वाभाविक भाषा. आता निसर्गाच्या सहवासात असताना निसर्गातील प्राण्यांसारखा तो आरडाओरडा करेल विचार व्यक्त करण्यासाठी, तेव्हा त्यालाच म्हणू आपण मग काय नैसर्गिक भाषा. म्हणजे ही झाली स्वाभाविक भाषा किंवा नैसर्गिक भाषा पहिला भाग. येते लक्षामध्ये क्लिअर. आता मित्रांनो हे लक्षात घ्या, यामध्ये काय झालं असेल, म्हणजे हळू विकास झाला ना मानवी जीवसृष्टीमध्ये पण. म्हणजे आपल्या सभोवतालच्या सृष्टीत वावरताना मानवानं काय केलं, बुद्धीच्या जोरानं जरी विकास केला, तरी तो विकास मात्र हळू झालेला आहे. एकदम नाही झालेला आहे. म्हणजे आज बा पूर्ण जेवढी लोकं आहे, त्या काळात जेवढी टोळी असन, सर्वच टोळीत सारखे उद्गार काढले गेले असेल का? अजिबात नाही. येते लक्षामध्ये. मग काही काळानंतर म्हणजे यामध्ये काय झालं, तर यामध्ये त्यांनी लोकांनी काय केलं मित्रांनो, सर्वप्रथम त्याच्या कानावर काय पडलं असेल त्यावेळेस आवाज. म्हणजे आवाजाला जुळला तो. मग आता ही जी स्वाभाविक भाषा आहे, ही थोडक्यात लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला चेहऱ्यावरील हावभावानं व्यक्त होणारी भाषा म्हणजे स्वाभाविक भाषा किंवा त्यावेळेस हालचाली ज्या काही केल्या असन, आपले विचार मांडण्यासाठी आवाज काढले असन, इतर आवाजाला जुळले लोकं, लहान बाळ असते. सर्वप्रथम त्याला तो आवाज आला का त्या आवाजामुळं तो रपकन तिकडे पाहील. येते का लक्षामध्ये? तर त्यामुळं तो आवाजाला हळू जुळतो. येते लक्षामध्ये? म्हणून आवाजाचा यामध्ये उपयोग होते. आवाज काय आहे मग? मग सर्वप्रथम आहे पशु-पक्ष्याचे आवाज, पशु-पक्ष्यांचे आवाज. मग होऊ शकते त्या काळामध्ये काव करणारा एक गट जो बी पशु-पक्षी होते, त्याला कावळा म्हटलं गेलं. चिव असा आवाज आला असेल, मग त्याला हळू लोकांनी चिमणी म्हटलं. पाण्याचा खळखळाट, मग तो जसा आवाज गेला त्याला जुळला. मग त्या आवाजाला तो भटकंती करताना त्याला तसा आवाज आला, की त्याला भास होऊन जायचा, का एवढ्यात नदी आहे बा. तिथे आजही भरपूर लोकं शिकार करते किंवा एखादा असा ठिकाणी तो पायदळ रस्ता राहायचा. आता तर म्हणा सुविधा आहे, गाड्या-बिड्या आहे, रस्ते झाले. तर लोकं जेव्हा प्रवास करायचे तेव्हा त्याला आयडिया यायची, किती कधीतरी मी बा या रस्त्याने गेलो होतो आणि या ठिकाणी पाणी होतं. किंवा एखादं शेत आहे, बाग आहे, त्याच्यात जर ओलितीचं असेल ते शेत, म्हणजे पाणी वगैरे आहे का बा तिथं, तर ते त्याला एकतर काय वास पण येतो, असं काही नाही. पावसाळा येतो तेव्हा वास नाही येत का? मग थंडावाचा वास होईल किंवा तिथं काहीतरी पाणी असं वरून झाडाला म्हणा किंवा कोणत्यातरी जे काही पीक असेल त्याला देणं चालू असेल, तर त्याचा भास होऊन जायचा. आवाज वगैरे त्यावरून ओळखायला यायचं. म्हणजे पशु-पक्ष्याचे आवाज. हा घटक यामध्ये येतो. मग पशु-पक्ष्याचे आवाज नेमकं काय सर? तर कावळ्याची काव-काव, त्या अँगलनं लोकं जंगलात भटकंती आजही बी आहे पहा तुम्ही. बरेच चित्रपट पण असतात. वेगवेगळ्या आवाजात त्यांचं जसं टँगो चार्ली चित्रपट आहे बरोबर? त्याच्यामध्ये वेगवेगळ्या आवाजानुसार त्यांनी त्यांचा कोडिंगमध्ये व्यवहार केलेला असतो. बरोबर आहे? मग हळू मानव प्राणी हा जुळला आणि मग काय सांगा आपण सांगू शकतो माणसाचे बोलणे. त्यामध्ये आले मग माणसाचे बोलणे. म्हणजे मानव प्राणी बोलू लागला, आवाज काढू लागला. मग सर्वच लोकं सारखे ध्वनी नव्हते काढत. म्हणजे बोलणे, माणसाचे बोलणे. पण सर्वांनाच एकाच वेळेस सारखं असं बोलता आलं असं नाही आहे. बरोबर आहे? मग माणसाची बोलणी. त्यानंतर काहीला बोलता नव्हतं येत, तर तो आपले विचार कशानं दाखवायचा? हालचाल करून दाखवायचा मित्रांनो. येते लक्षामध्ये? म्हणजे हालचाल.
आता ही जी हालचाल आहे हालचाल, ठीक आहे. हालचाल आता हालचालमध्ये मग कोणती हालचाल? तर थोडक्यात आपण एखादं आता मी काहीतरी सांगत आहे. तुमचा हावभाव होते. तुम्ही ऑफलाईन बॅचमध्ये होते किंवा कोणाकडे असाल पहा किंवा बोलतानाच पहा एखादा काहीतरी कोणाला सांगायचं आहे, तो दूर आहे. तर आपण ओरडून न सांगता त्याला बोलवायचं असेल तर असं हातवारे केले जाते. मग हे काय आहे? हालचालच आहे. पण याच्यातून एक विचार व्यक्त झाला ना, असं म्हणजे बाई किंवा असं म्हणजे शांत राहा. म्हणजे याचंही एक वेगळं असतं असं. येते का लक्षामध्ये? तर आजही एखादा व्यक्ती आहे तो नाचून नाही राहिला, मग कोणतरी मित्र त्याला दुरून इशारा करते, "चल ना नाचू" किंवा "तू बघ ना" म्हणते. असं वेगवेगळ्या किंवा जेवण करायचं आहे तर कोणीतरी घरच्याला माहीत नाही पडलं पाहिजे बा आणि जेवण करायला सांगायचं आहे. एखादी मुलगी आहे आपल्या प्रियकरला इशारा करू शकते असं, जेव असं तसं. किंवा एखाद्या ओळखीची व्यक्ती आहे, येते लक्षामध्ये किंवा बाय किंवा इथं भेटला कुठं नको भेटू किंवा अशा प्रकारे आणि तुम्ही एखाद्याकडे पाहून असे आपण आजही हातवारे वगैरे करतो आहे. घरामध्ये पण आपण आपल्या वडील म्हणून, "आलं का लक्षात कुठे गेली होती? जेवलं?" मग असं म्हणजे नाही, असा प्रकार. म्हणून इथं काय आहे, तर आपण हाताची हालचाल करतो. आपले विचार व्यक्त करण्यासाठी काही वेळेस कोणाला राग आला असेल, तर तो नाकपुड्या फुलवतो बरोबर, म्हणजे नाकाची हालचाल पण होते असं. म्हणजे हे एक काय आहे, असं लहान बाळ आहे आणि तुम्ही त्याला काहीतरी चिडवलं आणि त्यानं असं असं केलं का आपण म्हणतो, "अरे रे, राग नको येऊ देऊ." म्हणजे त्यानं म्हटलं का मला राग येतोय. पण तुम्ही त्याच्या हावावरून तुम्हाला असा एक विचार कळला, की याला राग येऊ राहिला. येते लक्षामध्ये? हां. मग हे नाकाची हालचाल आहे. बोटं वगैरे आहे. भांडण-गिंडण पाहिलं असेल एखाद्या वेळेस तुम्ही तर भांडण झालं, तर तिथे एखादा व्यक्ती बोलत नाही. कोणी नाही का तिथं काय करते आहे, काही वेळेनंतर किंवा भांडण संपलं होतं थोडंफार तरी कोणतरी असं जाते आहे, बरोबर आणि असं असं बोट मोडलं. दुसरा म्हणते, "तुले का वाटते मी काय मेलो पाहिजे काय? बोट मोडून राहिला, तू मरशील आणि आम्ही काय घर सोडून चाललो." बमाळ विषय गंभीर होते. हे आलं लक्षात? मग हे बोट वगैरे मोडणं, बोट आहे, पाय आहे, पायाची पण हालचाल. कुत्रा बसलाय आणि तो तुमचा तो त्याच्या याच्यात आहे. पण तुम्ही असं पाय उचलला त्याच्यावर, असं केलं, तर त्या बॉडी लँग्वेजवरूनच त्याला असं वाटते की हा कावला आपलं कावला म्हटलं मारन बुवा. जरी याच्याकडे काडी नाही, पण हा लाथ मारू शकते. अशा प्रकारे. तर ह्या सर्व हालचालीतून पण एक मेसेज दिलेला असतो आपण. डोळे आहे, डोळ्याची पण हालचाल. सर आता डोळे कसे हलवणार बा? तर डोळ्याची नेत्रपल्लवी म्हणतात त्याला. येते लक्षामध्ये? हाताची हालचाल करपल्लवी. डोळे मित्रांनो डोळ्यानं पण बऱ्याच गोष्टी माहीत पडते ना आपल्याला. असं एकदम एखादा मुलगा आहे आणि समोर मुली बसल्या लग्नात तो समोर आहे. एखाद्या मुलीकडे नजर पडली, मग तो डोळे काही भाषा सांगत नाही काय? असं. म्हणजे बघा कळून जाते एखाद्या व्यक्तीला हा कोणत्या नजरेनं बघू राहिला. मग कोणत्या नजरेनं म्हणजे एक विचार कळलाच ना त्याला. येते का लक्षामध्ये? किंवा डोळे लहान बाळ आहे आणि त्याला तुम्ही पाहुणा आहे, एखाद्या ठिकाणी गेले किंवा दुकानात गेला आणि तो ओळखीचा दुकानदार आहे आणि हा काहीतरी उचलू राहिला पपडी-गिपडी आणि त्याला ज्याला 4-5 चिटकू राहिलं ते उचलू राहिला पपडी. दुकानदार याच्यावर डोळे काढून देते असं किंवा डोळे काढल्याबरोबर तो ठेवून देईल. म्हणजे त्याला दुकानदाराकडून डोळे काढणं म्हणजे काय? वारंवार बा तू असं उचलू नको. हाच विचार सांगणं होता. येते का लक्षामध्ये? किंवा डोळे कोणी असो, असं डोळे फिरवते काहीतरी तुम्ही सांगू राहिले आणि त्याला तुमचं सांगणं हलक्यात घ्यायचं आहे, तर तो असं वेगळे-वेगळे हालचाल डोळ्याची. तर लहान बाळावर खोटे-खोटे डोळे वटारणे म्हणजे ते एक मेसेज देणं राहते त्याला, येते लक्षामध्ये. तर डोळे आहे, पाय आहे, नाक आहे, हात आहे, कानाची पण हालचाल करते कोणी. म्हणजे हे अशा चेहऱ्यावरील वेगवेगळे आपले हात, पाय, नाक, कान, डोळे किंवा तोंड आहे आपलं म्हणजे नाही, असं एखादा व्यक्ती पाहू राहिला आणि एखाद्या व्यक्तीने म्हटलं असं, म्हणजे यानं काय होते दचकले का पाहिजे? यानं काय होते? उत्सवी म्हणजे उत्सवी ही एक भाषाच आहे. म्हणजे थोडक्यात सांगायचं आहे, तर ही जी स्वाभाविक भाषा असते याच्यामध्ये काय असते? एक इशारा राहतो, इशारे किंवा हावभाव, इशारे, हावभाव आणि आपलं बोलणं येते बोलणे. ठीक आहे. ह्या गोष्टीचा यामध्ये समावेश होतो. यालाच म्हणतात इंगित भाषा पण म्हणतात त्याला इंगित. कोणती भाषा? इंगित भाषा. इंगित भाषा. क्लिअर? इंगित भाषा.
ही भाषा मित्रांनो लिखित नाही आहे. लिखित नसल्यामुळे आता बोलीभाषा असंख्य आहे आपल्या. पण काही बोलीभाषेचं लिखाण आहे म्हणजे स्वतःची लिपी वगैरे जसं बंजारा भाषा आहे. लिपी नसल्यानं मग ते संस्कृतीमुळे टिकून राहिले त्यांचे विचार येते लक्षामध्ये. किंवा मग कुर्क भाषा आहे किंवा अशा बऱ्याच आहे, अहिराणी आहे. मग काही हे सर्व भाषा मिळून नाही का मराठी भाषा बनल्या 52 भाषा. अहिराणी मराठी, झाडी बोली, बंजारा, कुरकू, चंदीगडी, आगरी मराठी ह्या सर्व भाषेमधले तुम्हाला पण म्हणजे सर्व शब्द मराठी प्रमाण भाषा तयार केल्या गेली यापासून. येते लक्षामध्ये? हां, म्हणून लक्षात घ्या म्हणजे अशी मराठी एकदम वेगळी नाही आहे. 52 भाषा मिळून ते तयार झालेली आहे. माहीत असेल तर आपण सांगू, नाही तर आयडिया नाही राहत असं होऊन जाते. तर हे माहितीला असू द्या. 52 भाषा मिळून मराठी म्हणजे मराठीच्या उपभाषा किती? तर 52 मानल्या जाते सध्या तरी. तशा असंख्य असू शकते लहान-मोठे आणखी. तर 52 तर आहे हे कन्फर्म आहे. ठीक आहे. लक्षात घ्या मग. इशारे. आता ठीक आहे हां. हां. ही, ही लिखित भाषा नाही. ही लिखित भाषा नाही. लिखित ही लिखित भाषा नाही. म्हणून नाही म्हणून म्हणून पडताळा करून पाहता येत नाही. पडताळा करून पाहता येत नाही. समजा मी फक्त काहीतरी बोललो आणि तुम्ही लिहिलं नाही आहे, तर मग ते काही काळानंतर आपण हळू विसरून जाणार ना. एखाद्या व्यक्तीचा अनुभव आहे. समजा आपल्याच पिढीचा तुमच्याच घरातला एखादा व्यक्ती, त्याचा आजोबा असू शकते, पणजोबा आहे. त्याच्याकडे काहीतरी गोष्टी होती आयुर्वेदिकशी संबंधित. ती लिहून नाही, लोप पावली. ते हस्तांतर केल्या गेली असेल. म्हणजे तुमच्या वडिलाला आजोबांना शिकवलं असेल किंवा पणजोबानं आजोबाला शिकवलं, आजोबानं आपल्या वडिलांना शिकवलं असेल. आज बी ती गोष्ट असेल. एखाद्याला किडनी स्टोनचं औषध माहीत असेल, तर एखाद्याला कोणती बी गोष्ट असू शकते. येते का लक्षामध्ये? तर सांगायचा अर्थ असाच आहे, ते लिखित असेल तर टिकून राहील. पण त्यांनी जर समजा आता एखादा वडील आहे, त्यांना काहीतरी येते. आपल्या मुलाला त्यांनी मुलाचं आणि वडिलाचं पटतच नाही. मग ती जी गोष्ट असेल परंपरेगत आलेली, तर हा शिकायला तयार नसाल. त्याचा इंटरेस्ट नाही त्याच्यात आता. ती नष्ट होऊन जाईल. पण लिखित असेल तर याला नंतर कोणत्याही लाईफमध्ये कधी त्याचा उपयोग तो करू शकते. येते का लक्षामध्ये? म्हणून ही भाषा लिखित नव्हती. म्हणून काही बोली भाषेचं जे काही अस्तित्व असेल आधीचं, हळू ती संस्कृती पण काय होईल, वेशभूषामध्ये फरक होईल आणि ते काही गोष्टी लोप मागं पडेल. येते का लक्षामध्ये? लिहून असेल तर ते एक्सेप्ट केले जाईल आणखी. तर लक्षात घ्या, पडताळून पाहता येईल. जसं हे यासाठी महत्वाचं आहे तुम्हाला, जसं आता मराठा आरक्षणचं चालू आहे समजा. तर जरांगे पाटील साहेब जे आहे, तर ते कुणबी सर्टिफिकेट वगैरे ते चालू मग ते लिखित आहे ज्यांचं ते मिळालं आणि लिखितच नाही आहे. फक्त लोकं म्हणायचे नाही मी बी बुवा मराठाच आहे. पण त्यांनी लिखित स्वरूपात कुठंच काही नोंद नाही. त्याला कितीही म्हटलं असेल पिढीन-पिढीने तर होऊ शकते 4 भाऊ होते ते एका भावानं सर्व कागदोपत्रीनं सर्व व्यवस्थित होता आणि 3 नाही आहे. तर मग ते तिघाचं असून सुद्धा त्यामध्ये मोडणार नाही. म्हणून ते मागे चालू होतं सगळी-सोयरीचं लागू करा. म्हणजे काही-काहींचं कसं होतं, भटकंतीचा प्रकार होता आधी. त्याच्यामुळं त्या गोष्टी काही-काहींचं तसंच राहिलं. हे सर्वच कास्टमध्ये आहे. बऱ्याच कास्टमध्ये आहे असं. एखादा स्थलांतर व्हायचे ना, काही घरजवे होऊन जायचे. सोडून-साडून पळालेच असं ना त्याही काळात. प्यार तर त्याही काळात झाला असेल ना. आता एखादा पळाला, पळून-गिळून गेला, तर बरं आधार कार्ड-गिधार कार्ड नेलं तर ठीक किंवा बाकीचे डॉक्युमेंट हे ते. नाहीतर तो पळून गेला. डॉक्युमेंट गिक्युमेंट सब घरी राहिले. मग संबंध तुटलं. तर मग काढताना त्रास होईल. म्हणजे ह्या गोष्टी घडतात. तर कोणी-कोणी मग दुसऱ्या राज्यात गेला असेल, काय जाऊ द्या तिकडे काही नाही. आधार कार्ड हे ते नोकरी-गिकरी असे विचार असू शकते. नंतर प्रॉब्लेम होईल मग त्यांना. येते का लक्षामध्ये? हां, म्हणून घरचे लोकं आधार कार्ड, डॉक्युमेंट हे विषय व्यवस्थित ठेवावं लागेल. तर लक्षात घ्या मग. मग काय झालं बुवा काही काळानंतर पण आपल्याला पडताळता आलं पाहिजे. त्या व्यक्ती कारण भटकंती खूप जास्त होत होती आधी पोटाच्या उपजीविकेसाठी. त्या काळातली गोष्ट गृहीत धरा. मग त्या काळात तुम्ही विचार करा, आजच्या काळात नाही, त्या काळात. वारंवार जसं आता तुम्ही रूम करून आले आहे. मग तुम्ही लिहून राहिले आहे ना, बा मी काही काळानंतर काही इथं सेटल नाही झालो. आपण लागले असाल, उपजीविका असेल तर ठीक आहे. कोणी रूम करून नागपूरला जाते, कोणी मुंबईला आलेलं आहे. आता आपल्या ऑफलाईन बॅचला पुण्याची पोरं आहे. बीड, परभणीची आहे, अकोला, यवतमाळची आहे, वर्ध्याची आहे, भंडाऱ्याची आहे. कुठून पोरं येऊ राहिले. म्हणजे काहींना कळलं ना, की बा मराठी व्याकरण मेन्सला 400 ला आहे. 100 मार्क मराठीच आहे.
मेन्सला मराठी व्याकरण फक्त 400 ला नाही आहे. पेपर 1 400 मार्काचा आहे. त्या 400 गुणामध्ये 100 मार्क मराठीचेच आहे. आणि कोणी बी पी-एस-आय, एस-टी-आय लागला असेल पाहून घे जा. त्याचं 90 प्लस असेल तेव्हाच तो मराठीमध्ये 96-98 पाहिजेच त्याला. मग तसा रिझल्ट आहे एखाद्याचा 4 वेळा प्री झाली नाही. मग मेन्स झाली. पण मराठीमुळे हुकून राहिलाय बा. कारण पेपर 1च तुमचं 200 मार्काला असते. मराठी 100, इंग्लिश 100. पेपर 1 तुमचं 180 प्लस जर बसला 180, 190 प्लस. कारण सेकंड पेपरला जी-एसच असते. किंवा पोलीस भरती म्हणा, कोणती एक्झाम. कारण पोलीस भरती म्हटलं तरी 40, 50 तर रिझनिंग गणित राहते. 25 मराठी, 75 धापकन आणि चालू घडामोडी 10 मार्क. 85. मग एखाद्या जिल्ह्यात जे-एस जास्त येते, नाहीतर 10-12 मार्काचा जी-एस असते. पण आपण म्हणजे त्या पेपरच्या अँगलनं, त्या एक्झामच्या अँगलनं तुम्ही जोडायला पाहिजे. व्याकरण बदलत नाही. व्याकरणचे विचारण्याचीच पद्धत बदलते. बाकी तर हे कंटेंट सारखेच आहे. लक्षात घ्या मग लिखित स्वरूपात झाल्यामुळं म्हणजे बोलणं हे लिहू लागले, आवाजाला चिन्ह दिले गेले. ज्याला आपण जसं मराठीमध्ये म्हणतो आपण 52 ध्वनी आहे. 52 ध्वनीला 52 प्रकारचे सांकेतिक चिन्ह आहे. त्यालाच आपण स्वर किंवा व्यंजन म्हणतो. येते लक्षामध्ये. तर लक्षात घ्या मग याच आवाजाला लिहिण्याची प्रथा आली म्हणून त्याला दुसरा प्रकार याच्यामध्ये काय म्हणतो मग सांकेतिक भाषा. येते का लक्षामध्ये? सांकेतिक भाषा लक्षात ठेवायचं आहे. सांकेतिक भाषा. आता सांकेतिक भाषा काय असते सर? म्हणजे सांकेतिक भाषा किंवा यालाच आपण कृत्रिम भाषा म्हणतो. कृत्रिम भाषा. मित्रांनो, ही जी सांकेतिक भाषा किंवा कृत्रिम भाषा राहील, यामध्ये आपल्या तोंडातून निघणारे जे आवाज आहे, ज्याला बोलणं म्हणतो आपण. आवाज ध्वनी आहे. मानव प्राणी हा असंख्य ध्वनी काढू शकते. मग असंख्य ध्वनी म्हणजे वेगळी-वेगळी भाषा. आवाजच आहे ना, आता मी बोलू राहिलो. ही एक मराठी भाषा. तर खाना खाया क्या? आहे बरोबर? किंवा जेवण झालं काय? आवाज बदलला, मराठी झाली. बाटी खाल्लो कई, बंजारा झाली. आट्टा जुगम असं काहीतरी आहे. आट्टा जुगम म्हणजे जेवण झालं काय? किंवा मी ही भाषा काहीतरी आवाज काढत आहे. कळावं म्हणून असे म्हणत आहे. म्हणजे कोणाला हातवारे करत आहे त्यावरून तर्क लागते. येते का लक्षामध्ये? मग असे समजा मला आता 5 भाषा येते. मग 5 भाषा येते तर वेगवेगळ्या प्रकारची ध्वनी येते. आणखी शिकून राहिलोय मी. येते का लक्षामध्ये? हां, तर ध्वनीच बदलली ना. मग म्हणजेच तुम्ही सांगू शकता. मग ह्या प्रत्येक ध्वनी वेगळी असेल पण लिहिताना मात्र आपण त्याला चिन्हानं दाखवतो. ध्वनी लिहिल्या नाही जाणार. मग चिन्ह देऊनच लिहिल्या जाईल ना. येते का लक्षामध्ये? क म्हणजे आपण क उच्चारल्यावर लहानपणापासून शिकलो म्हणून आपण असं चिन्ह काढतो. एक प्रकारे हा ध्वनीच आहे ना. येते लक्षामध्ये? म्हणून लक्षात ठेवायचं आहे, आपल्या आवाजाच्या बघा, आवाजांच्या किंवा ध्वनीच्या आवाजाच्या किंवा ध्वनीच्या पूर्ण उच्चाराच्या पूर्ण उच्चाराच्या पूर्ण उच्चाराच्या सांकेतिक खुणा सांकेतिक खुणा सोबत लिहायचं म्हटलं पीडीएफच्या भरोश्यावर आहे नका करू. लिहाल तर चांगला फायदा होईल हा. नाही तर पीडीएफ देऊ शकतो मी, काहीच अडचण नाही मला. पण ऑफलाईन सारखं वाटलं पाहिजे. तुमचाच फायदा आहे. कंटाळा करू नका. 50 तास नाही देऊ शकत का बा तुम्ही स्वतःच्या लाईफमध्ये? लिहा ना 50च घंटे जाईल ना. 50 दिवस कोर्स पाहिजे 1 वर्षाची आणि 6 महिन्याची व्हॅलिडिटी. 6 महिने म्हणते नाही सर 6च महिने, 1 वर्ष द्या. अरे 50च तर तास आहे त्याच्यात 50 व्हिडिओ म्हणजे किंवा जास्त होईल 5-10 इकडे-तिकडे फायदाच होईल. तास आहे ते. रोज जरी पाहिलं तरी 50 दिवसात खतम. आणि मग वरचे 10-20 तास जाईल तुमचे लिहिल्यामुळं. तर प्रॅक्टिकली राहा. आवाजाच्या किंवा ध्वनीच्या पूर्ण उच्चाराच्या सांकेतिक खुणा सांकेतिक खुणा. आता तुम्ही करून चुकले ना मराठी. आता मी सांगतो तसं एक वेळा विश्वास ठेवा. मी सांगतो तसं करून पहा. तुम्ही नक्की फायद्यात राहाल, नाहीतर गल्लीत पकडाच आपल्याला. आउट ऑफ नाही होईल तर. येते का लक्षामध्ये? हां. सांकेतिक खुणा ज्याला आपण मित्रांनो अक्षर म्हणतो. अक्षर. आजपर्यंत पीडीएफनं करून पाहिलं ना, आता मी सांगतो तसं करून पहा. अक्षर. कधी-कधी मधा-मधात ज्या टॉपिकची पीडीएफ त्या अँगलनं घेऊ आपण, काय अडचण नाही. तर लक्षात घ्या, आता याच्यामध्ये काय येते? यामध्ये सर्वप्रथम काय येते? अ, सांकेतिक ध्वनी बघा. सांकेतिक म्हणजे ध्वनिमय संकेताची भाषा आधी. येते लक्षामध्ये? ध्वनी आहे, पण संकेत आहे त्याच्यात. म्हणजे ध्वनिमय
ध्वनिमय संकेताची भाषा. ध्वनिमय संकेताची भाषा. मित्रांनो, तुमच्या गाडीला तुम्ही हॉर्न बसवलाय. कशासाठी आहे बरं तो हॉर्न? हॉर्न बसवलाय ना? कशासाठी आहे? तर कोणाला तरी तुम्ही ओरडून नाही सांगणार आहे जाताना का बाजूला होय. तर हॉर्न म्हणजे कशासाठी आहे? किंवा त्या एखादा क्रॉस करत आहे तुम्ही तेव्हा हॉर्न वाजवता. कोणी सांगत तर नाहीये तुम्हाला हॉर्न वाजव. कशासाठी आहे मग? तुम्हाला असा पुढच्याला सांगायचा अप्रत्यक्ष कोणी असन तर तुम्ही याच्यासाठी वाजवता. तिथं कोणी असन किंवा स्पीडने येत असन तर त्याला वाटावं. त्याला भासवावं इथून एक गाडी येऊन राहिली. म्हणजे एक गाडी येत आहे, दुसरा कोणतरी येत आहे. हा मेसेज त्याला द्यासाठी, हा विचार त्याच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी हॉर्नचं काम होऊन राहिलं. येते का लक्षामध्ये? तुम्ही सिग्नल रस्त्याने जाता सिग्नल लागते. लाल दिवा म्हणजे त्याला मराठीत बत्ती म्हणते. लाल बत्ती. हिरवी बत्ती म्हणजे आपण लाल सिग्नल आहे किंवा हिरवा सिग्नल लागला. येते का लक्षामध्ये? तर त्यावेळेस आपण काय करतो लाल बत्ती म्हणजे लाल दिवा दिसला रपकन थांबवतोय. म्हणजे काय आहे? एक मेसेज आहे ना त्याच्यातून येते का लक्षामध्ये? म्हणून याच्यामध्ये लक्षात ठेवा. हा भाग मी आणखी घेईन हां. शक्तीमध्ये डीपमध्ये येते शक्ती, अभिधा शक्ती, व्यंजना शक्ती आणि लक्षणा शक्ती. तर हे 2-2, 3-3 उदाहरण द्या सर मागच्या वर्षी सोपे आलतं. 1980, 90 आणि 92 ते पाठ कराल भाऊ. आता काठीण्य पातळी बदलली ना. तुम्हाला त्या लेव्हलनं करावं लागेल ना. तुम्हाला संकल्पना पहिली व्यवस्थित पाहिजे. तुम्ही 1980 पासून भल्ला-बटलं उधळं घेऊन राहिले थैल्या भरून. जमन काय? पीडीएफची झेरॉक्स काढली थैल्याच भरल. म्हणून सांगतोय. लक्षात घ्यायचं आहे. तुमची लेव्हल नाही वाढली काय? म्हणजे 18 मध्ये वेगळं विचारलं, 16 मध्ये वेगळं. येते का लक्षामध्ये? मग काठीण्य पातळी बदललेली आहे विचारण्याची. त्याच्यामुळे तुम्हाला लक्षात काय ठेवायचं आहे? की आता काय लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला ध्वनिमय संकेताची भाषा हे समजून घ्यायचं आहे. म्हणजे योगविदा, रूढीयविदा काय आहे? अझल लक्षणा, झल लक्षणा, निरूढा लक्षणा येते का लक्षामध्ये? गौली साध्य वसाना ह्या गोष्टी करा लागल ना. नाही सर कमी वेळेत कुठे आहे काय? रपकन द्या. तर रिझल्ट पाहिजे असेल तर जो घिसेगा वही चमकेगा. वेळ तर तुम्हाला देणंच आहे. लक्षात घ्या. ध्वनिमय संकेताची भाषामध्ये पहिला आहे समजा हॉर्न आहे हॉर्न. आपल्या गाडीला जो हॉर्न असतो, बरोबर आहे? हा हॉर्न कशासाठी आहे? पुढच्याला हॉर्नचा आवाज आला, रपकन आपण बाजूला होतो किंवा तुम्ही रस्त्यानं जात होते, तुमच्या कानावर सायरनचा आवाज आला. सायरन असते ना सायरन. आता सायरन म्हणजे माहीत पाहिजे आपल्याला ॲम्ब्युलन्सच्या वरती. सायरन वाजल्याबरोबर आपल्याला वाटते का ॲम्ब्युलन्स आहे वाटते. मागं न पाहता आपण पहिले बाजूला होतो. किंवा अधिकाऱ्याची गाडी आहे हा मेसेज येते. येते का लक्षामध्ये? हे हे संकेत आहे ना मग सायरन कशासाठी वाजवल्या जाते? एक तर अधिकाऱ्याची गाडी आहे किंवा ॲम्ब्युलन्स आहे म्हणजे लवकर त्यांना आपल्याला काय आपलं कर्तव्य आहे ते त्यांना आधी जाऊ द्यायला लागेल समोर. किंवा मग शाळेची बेल आहे. आता हे व्यंजना शक्तीमध्ये येते घंटा. म्हणजे शाळेची बेल. आधी लोकांना घड्याळ-घड्याळ समजे नाही, वेळ गिल नाही कळे, काहींना कळे. मग ते एक तर सूर्यापासून डोक्यावर सूर्य आला म्हणजे दुपार झाली, सूर्योदय झाला. त्याच्यावरून त्यांनी त्यांची क्रिया चालवलेली आहे. येते का लक्षावरून? किंवा बेल झाली मग कळून जायचं 10चा घंटा वाजला शाळेत का मग मजूर लोकं शेतात न्यायची वेळ झाली. यामुळं ते लोकं म्हणतात, "चला हो शाळेची बेल झाली." यावरून ते तर्क लावले जायचे. किंवा पोरं बा आता शाळा पोरांना कळायचं शाळा भरली. दुपारची जर बेल झाली का मजूर लोकं शेतात काय म्हणायचे, मग बेल झाल्याबरोबर तेही जेवायला, "चला बेल दुपार झाली." किंवा आईला वाटायचं का आता पोर आली असन. असे वेगवेगळे विचार होते त्यामधून, त्या क्रिया घडायच्या. आता बी होती. शाळेची बस दिसली जवळपास शेत असेल तर मजूर म्हणतो, "अरे शाळेची तर बस बी आली म्हणते आज. सोडून नाही राहिला का?" म्हणजे आमचा टाईम झाला हा सांगायचा त्याला. तर ह्या सर्व गोष्टी आहे याच्यातून. म्हणून एक संकेत आहे याच्यात. कळलं? मग आहे सांकेतिक चिन्हाची भाषा. सांकेतिक चिन्हाची भाषा. आता सांकेतिक चिन्हाची भाषामध्ये रंगचित्र येते. रंगचित्र. आता रंगचित्र म्हणजे काय? समजा असं काहीतरी आहे, असं काढलेलं आहे आणि इथं नाही का असा ब्रेकरचा स्पीड ब्रेकर. म्हणजे असा बाण असं चित्र काढून राहिलो मी हे बघा. तर याचा अर्थ काय आहे? गतिरोधक. एक तर नाव विचारलं तर चालकसाठी गतिरोधक सांगा किंवा याचा अर्थ काय आहे? स्पीड ब्रेकर म्हणतो ना इंग्लिशमध्ये आपण. गतिरोधक आहे. म्हणजे हा याच्यासाठी आहे, दुरून दिसलं का आपण काय करतो? ऑटोमॅटिक आपली गती म्हणजे कमी करतो. येते का लक्षामध्ये? म्हणजे हे संकेत देण्यासाठी आहे. तुम्ही पाहिलं असाल आता रस्त्यावर असे चित्र वेगळे-वेगळे बॅनर-गिनर राहते. हे सब संकेत देण्यासाठी आहे.
येते लक्षामध्ये? ह्या असं असं चिन्ह असेल, की एखाद्या ठिकाणी बाळाचं चित्र असेल, येते का लक्षामध्ये? असं बाळ म्हणजे बुवा तिथं शाळा आहे, लहान बाळ येणं-जाणं चालू राहते. असं त्याच्यातून मेसेज द्यायचा आहे. येते लक्षामध्ये? म्हणजे थोडक्यात सिग्नल वगैरे आहे आपली रस्त्यावरची लाल बत्ती, हिरवी बत्ती, सिग्नल, लाल बत्ती, रस्त्यावरील लाल बत्ती. रस्त्यावरील लाल बत्ती म्हणजे काय? बत्ती म्हणजे हे नाही रे बाळा, झोडपणं नाही. इथे वेगळा अर्थ आहे. रस्त्यावरील रस्त्यावरील सिग्नल, सिग्नल म्हणजेच काय? लाल बत्ती, लाल बत्ती किंवा मग हिरवी बत्ती. ते तुम्ही रेल्वे आहे वगैरे, ते त्यामध्ये लाईट राहते ना, आहे ना बरोबर? हां, तर ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. थोडक्यात याच्यामध्ये लक्षात ठेवायचं आहे, शिलालेख आहे. शिलालेख शिलालेख आहे. ताम्रपत्र आहे. बरोबर आहे? ताम्रपत्र आहे. ताम्रपत्र, भोजपत्र म्हणजे शिवकालीनमध्ये म्हणजे मध्ययुगीन भारतामध्ये, प्राचीन भारत, मध्ययुगीन भारत यावेळेस अशा काही साधनं आजच्यासारखी साधनं नव्हती समजा. मानवनिर्मित साधनं आता हळू वाढून राहिले आणखी. आधी निसर्गनिर्मित काही घटक होते. म्हणजे भूर्जपत्र आहे काश्मीरमधलं वृक्षाचं नाव आहे. तर ते लोकं काय करायचे? वेगवेगळे व्यवहार व्हायचे त्यांचे. तर खाणाखुणा दगडावर, शिळेवर लिहायचे. आपले विचार अ, दपाते पत्र, ताम्रपत्र, शिलालेख म्हणजे शिळा म्हणजे दगड समजा, त्यावर कोरून वगैरे ठेवायचे. येते लक्षामध्ये? मग काही काळानं ते टंकलेखन करू लागले आणि आज आपण लेखन करतो. लेखन केल्यानं काय होते? नष्ट होत नाही. म्हणून म्हणून आपण म्हणतो ही जी एक भाषा आहे, ही लिखित भाषा आहे. ही लिखित भाषा आहे. लिखित भाषा आहे. थोडं हळू घेतलं कारण हा सुरुवात आहे, बेसिक आहे तुमचं, ठीक आहे? हां, ही लिखित भाषा आहे म्हणून पडताळून पाहता येते. म्हणून पडताळा करून पडताळा करून पाहता येते. आता व्हिडिओ पाहताना तुम्ही किती सीरियस आहे यावरही डिपेंड करते. कारण ऑनलाईन आहे, तुम्ही नजरेसमोर असल्यावर वेगळं वातावरण असते. जसं तुम्ही रूममध्ये कोण नाही वाचत, तिथे तर कोणीच नाही. तुमचे घरचे ना फोन करते ना काही. पण तुम्ही लॅबमध्ये जाता, तर काही तर कारण आहे ना त्या वातावरणाला. येते का लक्षामध्ये? मग फक्त वायफाय फुकट आहे म्हणूनच चाललो आपण. तर तिथं ते वातावरण आहे. तुमची इच्छा होऊन राहिली बाहेर जायची, पण बाजूवाला तुमच्यासोबत बसला. 2, 4, 8 दिवसांना तुम्ही सवय लागली का तो जिथपर्यंत नाही उठत तुम्ही नाही जात. किंवा तुम्हालाही वाटते एवढी पोरं म्हणजे वेगळ्याच दुनियेत जाता तुम्ही. तेच रूममध्ये करा. आडवा-तिडवा, मुंडकं कुठं, पाय हातानं बनवणं असेल स्वयंपाक तर सकाळी कापलेल्या टमाट्यावरच नजर चालली, संध्याकाळी नंतर आणि म्हणजे साहजिक आहे ह्या रूमवर ह्या गोष्टी घडतात. म्हणून आपण घरून का आलो? पहिले रूमवर, का घरून बा वेळ जाते, अमकं-ढमकं. रूमवर आले का घरचं पूर्ण लिंक हळू कमी. मग नाही तर सिरियलच पाहायचे बसायचे. 3 दिवस सिरियल पहा तुम्ही. 4थ्या दिवशी तुम्हालाच वाटेल का सिरियल कारण सायकॉलॉजी नसते. तिथं खाली ग्लास पडला ते 3 वेळा दाखवते. हां, हां. आणि मग ॲडव्हर्टाइज येईल. तुम्हाला असं वाटू लागते मग उद्या आपल्याला हा भाग पुढचा भाग पाहायचाच आहे. ह्या सर्व गोष्टी आहे. येते का लक्षामध्ये? चला. म्हणजे आपल्याला या भाषेचा पडताळा करून कधीही पाहता येतो. पडताळा करून पाहता येतो. येते लक्षामध्ये? तर अशा प्रकारे हा आपला बेसिकचा भाग होता. म्हणजे तुम्हाला आयडिया येऊ राहिली असेल. काल मी थोडंसं असं सांगितलं तुम्हाला आदिमानव आहे. म्हणजे थोडक्यात भाषा म्हणजे आपण शिकून काय राहिलोय. तर मित्रांनो, भाषा म्हणजे आपण काय शिकत आहे, की ही जी पृथ्वी आहे, आधीच्या काळात मानव असेल तर तो त्याला कोणी बोलणारा नव्हता, शिकवणारा नव्हता. स्वतःच्या स्वाभाविक हालचालीवरून त्यानं जसा हळू एकटा धावला म्हणजे आधी एकटा राहिला असेल, मग टोळी तयार झाली, मग ग्रुपनं राहू लागली. मग हळू ग्रुपनं म्हटलं, की मग बोलणं आलं. तुम्ही एकटे असता तेव्हा पुस्तकाने तुम्ही आहे. ऑटोमॅटिकच पुस्तकाला मग भरपूर लोकं काय म्हणते पुस्तकाला मित्र कर. पुस्तकासोबत काय बोलणार आहे? पुस्तकाशी बोलली बी तर ते जे लिहिले आहे त्याला समजून घ्याल. आणि तुम्ही पुस्तक घेऊन आहे, तुमच्या बाजूलाही रूममध्ये मित्र आहे, 4 कोपऱ्यात 4 मित्र आहे रूममध्ये. हा विज्ञान वाचते, तो भूगोल वाचते आणि एखादा मराठी वाचतो आणि एखादा गणित. याचं चालू राहते गतीचे प्रकार आणि त्याचं चालू राहते वर्णाचे प्रकार.
हा थोडासा आज लाईफमध्ये पहिल्यांदा वाचू राहिला मॅग्नेशियम विज्ञान वाचणारा पोरगा. जर एखादा विज्ञान वाचू राहिला असेल तर मॅग्नेशियम म्हणजे Mg, मॅग्नेशियम Mg. हा आज पहिल्यांदा नजर पडली. खंड पडला होता. हात त्याले सळवते आणि भूगोलवाले, "ओय सांग रे मॅग्नेशियम सांग संज्ञा." आता मले सांगा चुकीचं काम आहे. म्हणजे पहिले तुम्हाला अर्धा घंटा लिंक तर लागू द्या वाचायची आणि मधातच चालू झालं शिखर म्हणजे किती. तर लक्षात घ्या मग म्हणजे 1 तास वाचावं लागेल त्यांना आणि नंतर मग डिस्कस. जसं तुम्ही लॅबमध्ये 1.5 किंवा 2 तासाचा स्लॉट मारता. म्हणजे 1.5 तास अभ्यास करणार, 1 तास किंवा कोणाचा 2 तास असेल. मग बाहेर निघाले 10-15 मिनिटं फ्रेश होऊन किंवा मग चर्चेसाठी एक टाईम ठरवला. लॅबमध्ये मग असं कोण नाही होत, रूममध्ये होते. लॅबमध्ये कोण नाही होत मग म्हणजे लॅबमध्ये एवढे सारे लोक आहे आणि तुम्ही विज्ञान चालू करून द्या एखाद्याला विचारणं तो भूगोल इतिहास सब खेळ खतम होऊन जाईल. येते का लक्षामध्ये? तर ह्या गोष्टी आहे. मग असंच मानव हळू बोलणं शिकला. मग आपल्या हावभावाने, हालचालीने तो एका व्यक्तीला म्हणजे हे 2-4 लोक असन शिकार करू राहिली आहे. तर शिकार करताना तो प्राण्याला कोणत्या दिशेनं पळवायचा याच्यासाठी हे आरडाओरडा करेल. समजलं का हे? तर असं हळू-हळू याचं बोलणं चालू झालं. त्यालाच आपण नैसर्गिक भाषा म्हटलं. मग काही घटक त्यानं मानवनिर्मित तयार केले. मानवानं तयार केलेले घटक पण वापरले. आज हे मानवनिर्मित आहे. हे सर्व मानवाने निर्माण केलेलं आहे. निसर्ग निर्मित नाही आहे हे. याचा काय होऊ राहिलं गती येऊ राहिली. समजू राहिलं का हे? तर यावरूनच तुम्हाला हे सांगितलं मी भाषेचे प्रकार काय. म्हणजे हे आदिमानव असं गृहीत धरायचं जंगलात त्या काळात जेव्हा व्यवस्था नव्हती किंवा काहीला बोलता नाही येत किंवा अडखळते किंवा साधेसुधे व्यक्ती आहे, आधी शिकली नाही बा, त्याचं नाव माहीत नाही त्याला, लिहू नाही शकत, तर बोलणार. बोलताना जास्त नाही बोलू शकत तो. काहीतरी प्रॉब्लेम झाला असेल, तर इशारे करावे लागेल. हावभावाने सांगावं लागेल. कळलं? मग आपण शिकले सवरले असाल, तर मग आवाजाला ध्वनीला लिहितो. काही ध्वनीमधून संकेत असते. श, श. मग याले संकेत नाही असं वेगळं-वेगळं. समजलं का हे? तर असे जेवढी आवाज कराल किंवा एखादा व्यक्ती आहे त्याचं नाव माहीत नाही, मग आपण आवाज देतो, "ओय!" हा एक आवाजच आहे ना. यात एक संकेत आहे. अर्थपूर्ण ध्वनी आहे हे, ज्याला आपण भाषा म्हणतो. अर्थपूर्ण ध्वनी जे भाषेत वापरले जाते, त्याला स्वन पण म्हणतात. येते लक्षामध्ये? ही जी भाषा आहे, याला एक नाव आहे आणखी काय? वैखरी भाषा. याला म्हणतात वैखरी भाषा, वैखरी. वैखरी भाषा आणि ही काय आहे? इंगित भाषा. इंगित भाषा. येते लक्षामध्ये? असा आपला इथं भाषेचा जो काही प्रकार आहे, हा भाग आपण कव्हर केला. बाकीचा आपण पुढच्या सेशनला कव्हर करू. थँक धन्यवाद.